मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दिनांक 12 मार्च रोजी तंटामुक्ती भवनात ग्राम दरबाराचं आयोजन करण्यात आलं. दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु गावातील लोकांना या कार्यक्रमाची पूर्वसूचना ग्रामपंचायतीकडून न मिळाल्याने या कार्यक्रमाला गावातील लोकांनी माहिती अभावी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्राम दरबार हा कुणासाठी आयोजित केला होता हा प्रश्न उपस्थित होतोय. शासनाच्या व विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, त्यांना या योजनांचा लाभ घेता यावा, नागरिकांच्या विविध योजना संबंधित अडचणी सोडविण्यासाठी मदत व्हावी या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. योजनेचे पूर्वीचे नाव शासन आपल्या दारी, आता ते बदलून ग्राम दरबार असं देण्यात आलं. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता ग्राम दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. मुदखेड तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते. हा कार्यक्रम गावातील नागरिकांसाठी आयोजित केला होता, ते मात्र यात सहभागी झाले नाही. ग्रामपंचायत व गावातील नागरिक यांच्यात समन्वय दिसून आला नाही. ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांना ग्राम दरबार असल्याची नोटीस त्याच दिवशी दिनांक 12 रोजी सकाळी 9 वाजता गावात फिरत असल्याचं दिसून आलं. गावात कसल्या प्रकारची दवंडी किंवा 2 दिवस पूर्व सूचना गावातील लोकांना देण्यात आली नाही. ग्रामदरबार हा तंटामुक्ती भवनात आयोजित केला, त्यामुळे आलेल्या कर्मचाऱ्यांना बसवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शासनाकडून जाहिरातीवर लाखो रुपयांची उधळण करून सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत. म्हणून पुन्हा एकदा शासनाने ही ग्रामदरबार योजना सुरू केली असावी. परंतु शासनाने पुन्हा नागरिकांना हितासाठी योजना सुरू करून सुद्धा जर त्या योजनेपासून नागरिकांना वंचित ठेवलं जात असेल, त्यांच्यापर्यंत ही माहिती जात नसेल, तर यास जबाबदार कोण असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होणं साहजिकच आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.